थेरपी महाग असते का? कॉमन प्रश्न आहे, पण उत्तर थोडंसं गुंतागुंतीचं आहे. थेरपी हा वायफळ खर्च नाही, मी असं म्हणेन ती गुंतवणूक आहे. म्हणजे जसं आपण जिममध्ये जातो किंवा स्किन केअर करतो आणि तिथे आपल्याला असं वाटत नाही की आपण पैसे वेस्ट करतोय, तसंच आहे. कारण थेरपीमध्ये तुम्ही तुमच्यावर काम करताय किंवा तुमच्या नातेसंबंधांवर काम करताय, स्वतःच्या ग्रोथसाठी काहीतरी काम करताय. सो डेफिनेटली वायफळ खर्च नाही आहे. पण हो, तरीही मला मान्य आहे की अनेकदा थेरपीची फी भरणं आपल्याला परवडू शकत नाही. तर अशा वेळी काय करायचं याचे काही ऑप्शन्स मी तुमच्याबरोबर डिस्कस करते. एक म्हणजे काही थेरपिस्ट स्लायडिंग स्केलवरती काम करतात. म्हणजे स्लायडिंग स्केल म्हणजे बेसिकली पहिल्या सेशनची फी थोडी जास्त असते, त्याच्यानंतरच्या सेशन्सची फी थोडी कमी असते. काही थेरपिस्ट काही स्लॉट्स ॲटलिस्ट त्यांचे पूर्णपणे प्रो बोनो तत्वावरती चालवतात, म्हणजेच त्याची फी तुम्हाला नाही द्यावी लागत. त्यानंतर अर्थातच ऑनलाईन थेरपीची फी कदाचित कमी असू शकते, हा पण एक ऑप्शन आहे. काही NGOज, काही हेल्पलाईन्स असे आहेत जे पूर्णपणे फ्री तत्वावरती काम करतात. सो ते सुद्धा तुम्हाला एक्सप्लोअर करता येतील. कधी काही ट्रेनी थेरपिस्ट म्हणजे ज्यांचं मास्टर्स पूर्ण होत आलेलं आहे आणि जे आत्ता त्यांना लगेच 1-6 महिन्यात मे बी त्यांना डिग्री मिळणार आहे त्यांची थेरपिस्ट म्हणून, असे लोक त्यांच्या सुपरवायझरच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा प्रो बोनो तत्वावरती थेरपी सेशन्स ऑफर करतात. तर असे सगळे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. आणि थेरपी महाग असते का याचं उत्तर देण्यासाठी मी असं म्हणेन की थेरपीची किंमत तुमच्यासाठी काय आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा, म्हणजे तुम्हाला आपोआपच पुढच्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळेल. थँक्यू.